मंडळी, फॅन्सच्या सततच्या आग्रहामुळे आज खूप दिवसांनंतर ह्या मंचावर पुन्हा एकदा येतेय येडपट, छपरी, बिंडोक तरीही साधी, सरळ, प्रेमळ अशी लॉली. या लॉलीच्या लीला पेश करते अर्थातच नम्रता संभेराव आणि या लीलांनी अत्यवस्थ होणार आहे अर्थातच प्रसाद खांडेकर. नाही नाही ऐका, एक सेकंड माझा ऐका. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात तुम्हाला कोणताच रस्ता दिसत नाहीये, म्हणजे तुम्हाला आयुष्यात कोणतंच लक्ष दिसत नाहीये, तुम्हाला तुमची आजूबाजूची जवळची माणसं दिसत नाहीयेत, असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या. मी आय स्पेशालिस्ट आहे. हीच योग्य वेळ आहे डोळे तपासण्याची. हां, अपॉइंटमेंट घ्या आणि या. ठेवा फोन. हॅलो अक्षता, नेक्स्ट पेशंट कोण आहे? पाठव, आत पाठव. डोंट स्नॅप प्लीज. प्लीज फ्लशिंग करू नका, मला त्रास होतो फ्लशिंग. प्लीज तुम्ही किती रशड करताय. प्लीज डोंट. ओ सपनील, तुम्ही कन्फ्यूज असाल ना मी असं का करतेय. ऍक्च्युली माझी जी लिपस्टिक आहे ना, लिपस्टिक ती याला लागेल ना म्हणून मी करते. डोंट रश इट प्लीज. गो गो. अशा करत पडाल कधीतरी, कळणार नाही तुम्हाला. काय करताय? कोण? अहो मी एकटाच आहे. कोणाशी बोलताय तुम्ही? यू नो फॅन रॅबिट. फॅन रॅबिट नाही, फॅन हॅबिट असेल ते. नो नो फॅन रॅबिटच. फॅनने मला बघितलं ना की त्यांच्या डोळ्यात रॅबिट दिसतात. कसे असे यू नॉटी रॅबिट, फॅटी रॅबिट, चायनीज रॅबिट. गुढीपाडव्याला कुठली गुढी आली? वाटेल मी एकदम गुढी. कोण आहात तुम्ही? Joking. हॅलो, कोण आहात? यू डोंट आयडेंटिफिकेशन मी. आयडेंटिफिकेशन मी. यू डोंट इंट्रोड्युसिंग मी. इंट्रोड्युसिंग. मला तुम्ही ओळखलं नाही. आली अवकातवर. आय एम द लॉली. असं काय करता? एक मिनिट, तुम्हीच आहात ना ए स्पेशालिस्ट? कोणते स्पेशालिस्ट? ए चेकडं करतात ते नाही का? ए चेकडं करतात. ए माहित नाहीये का तुम्हाला? ए म्हणजे? ए काय हे? काय डोळा काय मारता? ए म्हणजे? अहो मी डोळा नाही मारत आहे. मी तुम्हाला माझे ए दाखवते. ए करू नका, इन्व्हिटेशन वाटतं ते. ए काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला आणि हे ह्याला डोळ्याला ना ए नाही, आय म्हणतात. आय, आणि मी आय स्पेशालिस्ट आहे. एक मिनिट, डोंट टीचिंग मी. ओके, ई वाई काय होतं? ए तुम्हाला कोणी शिकलं इकडे? काय बोल? कोणी बसवलं तुम्हाला इकडे? तुमचे ना, तुमचं इंग्रजी एकदम अनकुकडं आहे. काय आहे? अनकुकडं म्हणजे? अनकुकडं, कच्च. माझं इंग्रजी अनकुकडं नाही हो, तुमचं इंग्रजी मरतुकडं आहे. काय बोलताय? आणि मी इथे बसतो म्हणजे माझंच आहे. मीच तुम्ही बोलताय ना, तो मीच आहे ए स्पेशालिस्ट. बघा हो, तुमच्यामुळे मी पण आहे. मी आहे आय स्पेशालिस्ट, मीच आहे. एक मिनिट, तुम्ही आय पण बोलताय, तुम्ही मी पण बोलताय, तुम्ही काय पण बोलताय. तुम्ही म्हणजे एकदम रेडी केलेच मॅडम, एकदम जी कैल भाषा अशी बोलूया ना आपण. हा म्हणजे काय, तुमच्यावर इंग्रजी माझं थोडं कच्चं आहे. ओके, अनकुकडं. हा, ते अनकुकडं आहे माझं, म्हणून जे कळेल असं बोलूया आपण. ओके ओके, मी मराठीत टोकते. टोका. बोलते मराठी. कसं आहे ना, मला जरा जे लांबचं लिहिलेलं असतं ना ते दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. किती सोपं होतं तुम्ही बोललात, मला लगेच कळलं. एवढं सोपं होतं. लांबचं लिहिलेलं दिसत नाही ठीक आहे, मला. मला सांगा किती लांबचं दिसत नाही तुम्हाला? म्हणजे बघा, तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर यु नो, म्हणजे मी दादरला उभी असली की मला चर्चगेटचं दिसत नाही. बरं, त्याचं पाणी पेले नाही. बरं, मग दादरला उभं असल्यावर माटुंग्याचं दिसतं? नाही ना, नाही दिसत.
अहो कसं दिसेल, तुम्ही सॅटेलाइट आहात का? एक मिनिट, डोंट टेलिंग मी सॅटेलाइट. आय एम स्लिम टाईट, कीप क्वाइट, नाहीतर आय विल बाईट. अशी दे ना फाईट, गप नाही तर. चेकड माय आय साईट. मॅडम डोळे चेक करायचेत ना? या. मी डोळे चेक करणार. फक्त डोळे. नंतर नंबर देतो, हे जे निवडून उभारला ना ते पण चेक करून या. हा? सध्या डोळे चेक करूया आपण. ओके. बसा. मला सांगा, साधारण मला आता पहिल्यांदा तुमचा रेटिना चेक करावा लागेल. रेटिना मी धुतली. हा काय 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 केली? रेटिना मी धुतली. ते काय झालं होतं, ऍक्च्युली मी माझ्या विजयासोबत, माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती मी बीचवरनं. तर तिथे रेटिना खूप लागली होती माझ्या कपड्यानं. या, तर ती रेटिना मी धुतली. खूप इचिंग करत होती. अच्छा, तुम्ही समुद्रावर गेली, ती रेटी तुम्हाला लागली, मग ती रेटी तुम्ही धुतली. त्या समुद्रात तू काय ना बुडली? यू डुईंग कॉमेडी. सेन्स ऑफ ह्युमर साठी मरमर. ओ अहो रेटिना, रेटिना म्हणजे ते मरू दे. आपण डोळे चेक करूया. आपण डोळे चेक करूया. एक काम करा, डोळे बंद करा. तुम्ही काही गंमत केली तर? कशाला करीन मी? मी गंमत करायला आलोय. कशाला करीन मी गंमत? काही काय बडबडताय? राहू द्या, तुम्ही नका डोळे बंद करू, आपण डायरेक्ट चेक करूया. इकडे बघा. हा, मला ना खूप टेन्शन मध्ये आली होती मी कालपासून, त्याच्यामुळे मला जरा टेन्शन. अच्छा, म्हणून तो आवाज आला. गप्पा बसा ना जरा. गप्प बसा. गप्प बसा. गप्प बसा. इकडे बघा. देवा. इकडे बघा. मारू नको ना, लागतं. मेरी आंखों में मत झांको. प्यार हो जाएगा. प्यार हो जाएगा, मेरी आंखों में मत झांको. इस प्यार से मेरी तरफ लो देखो. प्यार हो जाएगा. तुम्ही करा ना टिडिंग. अहो मी तर टिडिंग टिडिंग करायला आलोय का? टिडिंग टिडिंग करू मी इकडे. टिडिंग टिडिंग कशासाठी आलो मी? आय एम जस्ट किडिंग. मॅडम डोळे चेक करायचे ना, आपण डोळे चेक करूया ना. हा, डोळे चेक करूया आपण. हे बघा, समोर बोर्ड दिसतोय. Oh, bold and beautiful. सई तामणकर. आणि ते कोण, चाणाक्ष? नॉटी. आणि मधी कोण, बच्चू. परत करा एकदा. बच्चू. ते करत होते ना, ते रक्त येत असं वाटत होतं. तुम्ही करता ना त्यावेळी नका करू, ते वाईट दिसतंय. हा? अहो बोर्ड म्हणजे फलक. फलक. ओफ. ओ ओ. समोर बघा, दिसतोय तो. दिसतोय तुम्हाला बोर्ड? या. आता मी एक हा मिनिट टोचेल. एक मिनिट. इकडे बघा, आता दिसतोय तुम्हाला. बचाव बचाव बचाव. मी पवित्र आहे. प्लीज प्लीज, मी अनटचड आहे. माझ्यापासून लांब राहा प्लीज. वाचवा वाचवा. बचाव. तुम्ही जवळ येऊ नका. लांब राहा. जवळ येऊ नका. लांब राहा. मी लांबच आहे, चष्मा जवळचा लावला. थांबा, मला काचा काढू द्या तर जरा थांबाल. एक मिनिट. सॉरी यू हर्टिंग फॉर. इकडे बघा, समोर बघा, बोर्ड दिसतोय. हो. एक सेकंड. इकडे बघा आता. इकडे बघा. ओके.
मला सांगा समोरच्या बोर्डवर काय लिहिलंय, वाचा. नाही वाचता येत आहे. नाही वाचता येतंय. ओके फाईन. हे बघा जवळच आपण हे बघा हे येतंय, वाचता येतंय. नाही वाचता येत हे बघा तुम्ही, हे जे आहे ना, हे माझ्या डोळ्यात जरी बसवलं तरी मला नाही वाचता येणार. का? कारण मला वाचताच येत अगं नाही. हे कधी सांगणार मग? हे सांग ना आधी, मला वाचताच येत नाही म्हणून. तुम्ही मला चान्सिंगच नाही दिलं बोलायला, मी कशी बोलणार? तुम्ही मला चान्स तर देऊ नका. देन आय विल टेल यू माय. ओ ओ ओ असू दे. मला सांगायचं ना आधी, आपल्याकडे वेगवेगळे पर्याय होते. हो का? हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला चिणं दाखवा. चिणं काय दाखवू? चिणं म्हणजे? मला चिणं ओळखायला आवडतात. चिणं चिणं म्हणजे? तुम्हाला चिणं माहित नाही? ते काय? म्हणतात ना, या चिणासमोर दाबा. काय? कधी बोलतात? ते बोलतात ना, इलेक्शनला या चिणासमोर दाबा. चिन्ह हा, ते चिणं. चिन्ह असतं ते चिन्ह. दॅट इज दॅट. ते आधी सांगायचं ना, आपल्याकडे होते वेगवेगळे पक्षी होते. चिमणीचं चिन्ह दाखवलं असतं, कावळ्याचं चिन्ह दाखवलं असतं, पोपटाचं चिन्ह दाखवलं असतं. पोपट पण आहे तुमच्याकडे? वेगळे आहेत आपल्याकडे, वेगळे आहेत ते दाखवतो. बसा तुम्ही इथे, बसा इथे बसा. हे लावा जरा. हे काय आहे? विजा. विजा? हा, ते मी विजासोबत गेली होती ना एकदा ऑटोमधून फिरली होती, तर ऑटो बघितली की मला विजाच आठवतो. हे काय? रम्या. ओ काय करता? रम्या का रम्या? ते मी रम्यासोबत एकदा बाईक वरून गेली होती ना फिरायला, तर बाईक बघितली की मला रम्याच आठवतो. हे काय? ओ माय गॉड. काय आलं? बलविंदर आणि सुखविंदर. ओ, मी एकदा गेली होती यांच्यासोबत ट्रक मध्ये, पंजाब मध्ये फिरायला गेली होती, तर ते ट्रक बघितला की मला बलविंदर आणि सुखविंदरच आठवतात. गाड्यांमधनं फक्त पुरुषांसोबतच फिरतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला साधं नाही शिकवलं कोणी? शाळेत ए फॉर काय होतं? ए फॉर अ बलून. ए फॉर अ बलून. अ बलून. मग बी फॉर बिग बलून. सी फॉर छोटा बलून. डी फॉर धुला बलून. ई फॉर इथला बलून. एफ फॉर फाटला ओ बलून. ते फुटला बलून असं बोला ना. बलून फुटतो, फाटला बलून नाही होत, फुटला बलून बोलला ना. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, तुमचे डोळे व्यवस्थित आहेत. तुम्ही इथे कशाला आलात ते खरं कारण सांगा. अहो खरंच मी तुम्हाला सांगते, माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगते ऍक्च्युली काय आहे ना, डोळा ना माझा आपोआप मारला जातो पुरुष बघितलं की. काय? हो, म्हणजे असं एखादा हँडसम पुरुष बघितला ना की आय लवतो. म्हणजे माझा आय लवतो हँडसम पुरुष बघितला की यू. बच्चू बच्चू डोंट टच. अरे डोंट स्क्रॅच मी बच्चू. बच्चू बच्चू लेटिंग डान्सिंग. कम ऑन बेबी. बच्चू प्लीज डान्स. और फक्त थांबतच नाहीये, प्लीज डान्स ना बच्चू. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. कधी रवी संपते अंतर श्वासात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. वा वा. बच्चू
बच्चू डोंट स्ट्रेच. या बसा इथे बसा आता आला तर बसा इथे बसा आता चष्मा लावा. बच्चू लाव ना हो चष्मा. सही दिसते, प्रसाद दिसतोय, मधली खुर्ची दिसते. तू आता हिच्यावर स्किट कर, मी जातो तिकडे बसायला. जा ना. मला वॉकेल चालेल चालेल. चांगलं चाललंय समांतर. हे असंच अवांतर आहे, नको ना आधी लागू विचार. चांगलं चाललंय. बच्चू एकदम नॉटी हो. तर माझा असा प्रॉब्लेम आहे डॉक. माझं असं होतं, माझं ना आपोआप म्हणजे हॅन्डसम पुरुष बघितलं की माझा आय लवतो. नाही हा प्रॉब्लेम नाहीये, ही तुमची मस्ती आहे, कळलं? डॉक प्लीज 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 काहीतरी मला हे करा. बघा, हे तुमचे सगळे व्यवस्थित आहेत, डोळे काही झालं ना. तुमचं खरं कारण सांगा, इथे कशाला आलात? ठीक आहे, एकदम ट्रू ट्रू टेलू. ट्रू ट्रू टेलू. प्रू काय ते टेला, पण टेला. हा एकदम ट्रू. मला तुमच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट हवंय. मला माझ्या जग्गू सोबत बाहेर जायचंय फिरायला. मला शूटिंग वाल्यांना द्यायचंय मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही त्याच्यावर असं लिहा की यांच्या पोटात दुखतंय म्हणून हे मेडिकल सर्टिफिकेट. मी आय स्पेशालिस्ट आहे, पोटात दुखायचं सर्टिफिकेट मी कसं देऊ? असं लिहा ना त्याच्यावर की डोळ्यांमुळे पोटात दुखतंय हिच्या, असं लिहा. अरे असं कसं लिहिणार? अहो असं काय करता, माझं जग्गू रागवेल माझ्यावर. तुम्ही शूटिंग वाला नाही म्हणून सांगा ना. नाही त्यांना नाही म्हणून नाही सांगू शकत. माझे डायरेक्टर रागवतील माझ्यावर. ऍक्च्युली काय, मी डायरेक्टरची ऍक्ट्रेसेस आहे ना, ते मला असं एकटीला बाजूला घेऊन सीन समजावून सांगतात. मग माझा परफॉर्मन्सेस एकदम असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेले होतो. यु नो, त्याच्यामुळे मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. मी जग्गूचं पण मन नाही दुखवू शकत. मला सगळ्यांची मनं राखायची आहेत. मला सगळ्यांची मर्जी राखायची आहे. मला जग्गूची मर्जी राखायची आहे. मला डायरेक्टरची मर्जी राखायची आहे. तुम्ही सांगा, मी तुमची पण मर्जी राखेन. तुम्ही फक्त मला सर्टिफिकेट देऊन टाका. मला क्राय फुटतो. मी काय फोडून तुला कळणारच नाही. नाही म्हटलं नाही.